प्रेमीना स्वाभिमानानं कसं जगावं, पुन्हा पुढे ही लाचारी आपल्या या देशभक्तांनी करू नये हे सांगण्यासाठी, लाचारीतून ह्या बेळगाव मधील शिवप्रेमींना मुक्त करण्यासाठी, डोक्यातील लाचारीचा किडा काढून टाकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होत आहे। आपले विचार मांडण्यासाठी मान्य श्री नितीन बानगुडे पाटील साहेब, त्यांचा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया। व प्रत्येकाला विनंती आहे, प्रत्येकाकडे मोबाईल आहे, आपला टॉर्च लावून त्यांना सांगा की आम्ही तुमच्यासाठी या ठिकाणी येतो, दरवर्षी या ठिकाणी येत असतो आणि श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेच्या या सर्व कार्यकर्त्यांना सपोर्ट तुमचा पाठिंबा म्हणून सर्वांनी टॉर्च लावा। शिवसेनेचे ते नेते सुद्धा आहेत, शिवसेना ओरिजिनल या पक्षाचे ते नेते आहेत। ही तोफ या ठिकाणी धडाडणार आहे। महिला पाठीमध्ये थांबलेले आहेत, त्यांना कोणतीही अडचण करू नका। सर्वांना विनंती आहे, परत एकदा या बेळगाव मध्ये जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया। शिवविख्याते धगधगत अग्निकुंड श्री नितीन बानगुडे पाटील सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या शेवटच्या कोपऱ्यापासून। राणी मल्लम्मा तथा सावित्रीबाई देसाई नावाच्या राणी तिथं राज्य करीत होत्या। आमचा सखोजी नावाचा सरदार, त्याला असं वाटलं की सगळं जिंकत निघालोच आहे, तर हे बेलवाडीचं ठाणही जिंकावं। कुणी सावित्रीबाई देसाई म्हणून आहे सहज पराभूत करता येतील, आणि सखोजींनी काय मोजकं सैन्य घेतलं आणि त्या बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला। पण बाई मोठ्या चिवट आणि जिद्दीच्या त्यांनी सखोजींचा सपशेल पराभव केला। सावित्रीबाईने आपला पराभव केलाय हे जर महाराजांना कळलं तर सखोजींनी प्रचंड सैन्य उभा केलं, पुन्हा बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला। पण यावेळी मात्र सावित्रीबाईंचा पराभव झाला। विजयाच्या उन्मादात सखोजींनी सावित्रीबाईंना कैद केलं। महाराजांच्या सामने चला। कैद झालेल्या सावित्रीबाई निघाल्या, पण अचानक थबकल्या, घरदिशे मागं वळाल्या। स्वतःच तानं बाळ त्याने आपल्या सोबत घेतलं आणि म्हणाल्या, आता चला। तानं बाळ घेतलेल्या कैदी सावित्रीबाई महाराजांच्या समोर उभा राहिल्या। त्यांना माहिती आहे आपण कैदी आहोत, आपण पराभूत आहोत। हे राजे आता आपल्याला शिक्षा सुनावणार, सजा फरमावणार। पण महाराजांनी काही शिक्षा सुनावण्या अगोदरच सावित्रीबाई सरदिशी पुढे झाल्या आणि स्वतःच्या हातातलं तानं बाळ त्यांनी महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि त्या महाराजांना म्हणाल्या, मी तुमची कैदी आहे, मी तुमची आरोपी आहे, पण या सगळ्या प्रकारात माझ्या या तान्या बाळाचा काही दोष नाही, त्याला तो शिष्ट नको, काही शिक्षा असेल तर ते मला द्या। महाराजांनी आपल्या मांडीवरच्या त्या तान्या बाळाकडे बघत मंद स्मित केला। चिटणीसाला इशाराच झाली। चिटणीस दुधाची वाटी घेऊन आला आणि आपल्या मांडीवर असलेल्या त्या तान्या बाळाला महाराजांनी चमच्यानी दूध पाजलं आणि दूध पाजून झाल्यावर महाराज त्या तान्या बाळाकडे बघत सावित्रीबाईंना म्हणाले, हा आमच्या मांडीवर जो आहे ना तो आमचा भाचा आहे, हा आमचा भाचा आहे। म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झाला, मग कुठला भाऊ बहिणीला शिक्षा देतो, कुठला भाऊ बहिणीला सजा फरमावतो? सखोजी यांचं राज्य यांना परत द्याच, पण आमच्या बहीण म्हणून आमच्याकडून चोळी बांगडीसाठी यांना नवराज्य जोडून द्या। आणि हा आमचा भाचा, त्याच्या दूधभाताची व्यवस्था करा। त्या सावित्रीबाईंना काही कळेना, कैसा राजा ऐसा राजा होणे नाही। अरे मला शिक्षा करणं राहिलं बाजूला, माझं राज्य ताब्यात घेणं राहिलं बाजूला, हा राजा माझं राज्य तर मला परत देतोच, पण आपली मला बहीण मानतो, चोळी बांगडीसाठी मला नवं राज्य जोडून देतो, माझ्या मुलाला आपला भाचा मानतो, त्याच्या दूध भाताची व्यवस्था करतो। धन्य ऐसा राजा होणे नाही। या राजांची ही कीर्ती चिरंतन राहायला हवी, म्हणून या सावित्रीबाई देसाईंनी या प्रसंगाची 3 दगडी शिल्प तयार केली। महाराज बसले, त्यांच्या मांडीवर ते तानं बाळ आहे, महाराज त्याला चमच्यानी दूध पाजतायत आणि शेजारी सावित्रीबाई देसाई उभा आहे, अशी ती दगडी शिल्प आहे। इथंच यादवाड नावाचं एक गाव आहे, त्या यादवाड गावात मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईंनी कोरलेलं महाराजांचं हे दगडी शिल्प आहे। महाराजांच्या हयातीत महाराजांचं उभारलं गेलेलं पहिलं मंदिर
या भूमीत आहे. स्वातंत्र्याची उर्मी पेरायचं काम मात्र काही विचारवंत करत होते. त्यात एक होते रवींद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद, अरविंद घोष, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, सय्यद अहमद खान, अशी कितीतरी माणसं इथल्या माणसांमध्ये स्वातंत्र्याची उर्मी पेरत होती, स्वातंत्र्याची प्रेरणा पेरत होती. पण त्याच वेळी लॉर्ड कर्झनचे एक विलक्षण गोष्ट केली. बंगाल प्रांत स्वतःला राष्ट्र समजू लागलाय. या राष्ट्राला आत्ता चिरडलं नाही तर उद्या या बंगाल प्रांताला पराभूत करणं अशक्य. इंग्रजांनी त्यांची नीती वापरली, फोडा आणि राज्य करा. बंगाल प्रांताची फाळणी केली, पश्चिम बंगाल वेगळा केला, पूर्व बंगाल आसाम एकत्र. म्हणजे पूर्वीचा बंगाल प्रांत म्हणजे काय? पश्चिम बंगाल, बांगलादेश, बिहार, ओरिसा कर्जंना तुकडे करून टाकले आणि भारतीय जनतेमध्ये प्रचंड संताप उसळला. वंगभंगाची चळवळ बंगालमध्ये इथून सुरू झाली. रवींद्रनाथ टागोरांनी इंग्रजांच्या विरोधात प्रचंड उफाळत्या शब्दामध्ये त्यांचा समाचार घेतला आणि या वंगभंग चळवळीला प्रेरणा द्यावी म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना बंगालमध्ये अधिष्ठित केलं. रवींद्रनाथ टागोरांनी कविता लिहिली, जयोस्तु शिवराय. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. ही ऐतिहासिक भूमी आहे जिथं लोकमान्य टिळकांनी स्वराज्याचा नादघोष केला. हे स्वराज्य ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांची. या वाक्यावर सुद्धा इंग्रजांनी लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा खटला दाखल केला. पण सरकारी नोकरांच्या विरोधात बोलणं किंवा स्वराज्याची मागणी करणं हा गुन्हा नव्हे हे न्यायासनानं सांगितलं. आणि मग लोकमान्य टिळकांनी जणू स्वराज्याची मोहीमच उघडली. म्हणून महाराजांनी पहिला विचार केला, स्वराज्याला धोका कुठून? आणि महाराजांच्या लक्षात आलं, स्वराज्याला धोका जमिनीवरनं नाही, स्वराज्याला धोका समुद्रावरनं आहे. 350 वर्षापूर्वी महाराजांनी सांगितलं. परवा मुंबईवर 26/11चा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होतं. इंग्रज कुठून आले? दर्यावरनं. पोर्तुगीज कुठून आले? दर्यावरनं. डच कुठून आले? दर्यावरनं. धोका यांचा आहे. या दर्यावर आपली बेपना हुकूमत असायला हवी. आणि म्हणूनच महाराजांनी पहिला आरमार उभा केलं. सम्राट चंद्रगुप्तानंतर स्वतःचा आरमार उभा करणारे पहिले राजे म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं लागतं. आरमार उभा राहिले. पण जहाज इंग्रजांकडनं घ्यावी लागायची, तोफा डचांकडनं घ्याव्या लागायचा, दारूगोळा पोर्तुगीजांकडनं घ्यावा लागायचा. महाराजांनी विचार केला, इंग्रज आज जहाज देत आहेत, डच आज दारूगोळा देत आहेत, पोर्तुगीज आज तोफा देत आहेत, पण उद्या हे सगळं देणं यांनी बंदच केलं तर? आणि महाराजांच्या लक्षात आलं, जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात ती केव्हाही ढासळतात. जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे. आणि म्हणूनच महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला जहाज बांधायचा कारखाना काढला, मुंबई जवळच्या कल्याणला आरमाराची गोदी काढली, पुणे जिल्ह्यातल्या मावळमध्ये तोफा ओतायचा सगळ्यात मोठा कारखाना काढला. स्वराज्यासाठी जे लागेल ते स्वराज्यातच निर्माण होईल. अनेक महिलांनी इंग्रजांना ललकारलं होतं. त्यातच एक महत्वाचं नाव येतं, कित्तूरच्या राणी चेन्नम्मा. खरं तर देसाई कुटुंबातल्या मल्ला सर्जा राजांबरोबर त्यांचं लग्न झालं. त्यांना एक मुलगाही झाला, पण पती आणि मुलगा मरण पावले. राज्याला वारस हवा म्हणून त्यांनी शिवलिंगप्पाला दत्तक घेतला. पण इंग्रजांनी त्यांचं ते दत्तक विधान नाकारलं. त्यांच्या चिरंजीवाची सिंहासनावर सरळ हकालपट्टी केली आणि राणी चेन्नम्मा चौथाळून उठल्या. इंग्रजांच्या विरोधात त्यांनी बघता बघता ललकारी ठोकली. त्या डरकाळीने इंग्रज थरारले. घोड्यावर बसून स्वतः राणी चेन्नम्मा इंग्रजांच्या विरोधात झुंजू लागल्या. त्या शौर्याने, त्या पराक्रमाने इंग्रज घायकुतीला आले. उघड्या मैदानात राणी चेन्नम्माला पराभूत करणं कठीण. राणी चेन्नम्मानी स्वातंत्र्य लढ्याचं स्फुल्लिंग चेतवलं, पेटवलं, प्रेरणा दिली. सर्वसामान्य माणूस राणी चेन्नम्मांच्या सोबत उभा राहिला. पण ज्यांना रणात पराभूत करता येत नाही त्यांना इंग्रजांनी फितुरांच्या मार्फत कैद करण्याचे डाव असंख्य आखले आणि
तुमच्या माझ्या मातीला सगळ्यात मोठा शाप आहे तो या फितोरीचा आहे. रणांगणात पराभूत न होणाऱ्या कित्तूरच्या राणी चेन्नम्माला दगाफटक्यानं कैद केलं गेलं आणि बेल्लहंगलच्या किल्ल्यामध्ये ठेवण्यात आलं. तिथंच त्यांचा मृत्यू झाला. पण स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी पेटवलेली मशाल पुढे धगधगत राहिली. त्यांचेच सेनापती संगोळी रायण्णा राणी चेन्नम्मा मारल्या गेल्यावर या संगोळी रायण्णानं गनिमी कमाने इंग्रजांना झुंजवणं तयार केलं. सर्वसामान्य गोरगरीब पोरातून त्यांनी आपलं सैन्य उभा केलं. ब्रिटिशांची सरकारी कार्यालय जाळणं, त्यांचे खजिने लुटणं, बघता बघता या सगळ्या उद्योगांनी इंग्रज अक्षरशः घायकुतीला आले. संगोळी रायण्णांनी एक प्रचंड मोठं वादळ इंग्रजांच्या विरोधात उभा केलं. पण पुन्हा एकदा फितुरीचा डंख लागला. फितुरीनं रायण्णा पकडले गेले आणि त्यांना फासावर चढवण्यात आलं. फासावर जाताना रायण्णाचा शेवटचा शब्द होता, मी फिरून पुन्हा जन्माला येईन. जोपर्यंत इंग्रजांना हितून हाकलून देत नाही तोपर्यंत या मातीत मी पुन्हा पुन्हा जन्माला येईन, हीच माझी शेवटची. भगतसिंग म्हणाले, मी पुन्हा जन्माला येईन आणि इंग्रजांना पराभूत करण्यासाठी माझ्या हाताच्या या सामर्थ्याचा उपयोग होईल. काय झपाटले पण आहे, किती झपाटले पण. भगतसिंग सुखदेव राजगुरूंना विचारलं, तुमची शेवटची इच्छा? आणि ते म्हणाले, इंग्रजांनी भारत सोडून जावं, आमची दुसरी इच्छाच नाही.